जय महाराष्ट्र, जय भीम। कामराजनगर आणि रामबाईनगरमध्ये महाराष्ट्र शासनातर्फे MMRDA तर्फे जो SRA प्रकल्प राबविला जात आहे त्याचा GR हा महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेला आहे। आणि जे काही विरोधक बोलत होते GR नाही आला, हे नाही आला, ती एक कायद्याची प्रोसिजर असते। आपला प्रकल्प चालू आहे, असे GR हा पहिल्यांदा निघाला, असे अनेक GR यामध्ये निघते। पण महाराष्ट्र शासनाचा GR आल्यानंतर आता विरोधकांची तोंड बंद झालेली असतील अशी माझी अपेक्षा आहे। आपल्या विभागातील हा SRA प्रकल्प आपण जो करत आहे त्याला सामान्य जनतेने, झोपडीधारकांनी अतिशय चांगला रिस्पॉन्स आणि प्रतिसाद दिलेला आहे। 14,442 पेक्षा जास्त झोपडीधारकांनी आपले जुने पुरावे दिल्यामुळे आज जवळपास 9,700 पेक्षा जास्त झोपडीधारक पात्र झालेले आहेत। आणि त्यानंतर पुढच्या 15 दिवसात अजून 2,000 झोपडीधारक पात्र होतील आणि जवळपास 12,000 झोपडीधारक हे आपले सहज पात्र होतात। 12-13,000 झोपडीधारक, उर्वरित झोपडीधारक जसे त्यांचे पुरावे देतील ते देखील सगळे पात्र होतील। पण विरोधक लोकांना सांगतात की तुम्ही तुमचे पुरावे देऊ नका, तुमचे बायोमेट्रिक करून घेऊ नका, पण हे स्वतःच्या घराचे बायोमेट्रिक करतायत, स्वतःचे पुरावे देत आहेत, स्वतःच्या मित्राचे पुरावे देत आहेत, स्वतःच्या भावाचे घर पात्र करून घेत आहेत। तर झोपडीधारकांनी या मूर्ख लोकांचं ऐकू नये। यांना नगरसेवक बनायचं म्हणून या लोकांना काम होऊ नये, त्यांना अपात्र राहावे, त्यांना लोकांना त्रास व्हावा असे हे काम करतात। यांच्या स्वार्थासाठी, यांना नगरसेवक बनण्यासाठी झोपडीधारक अपात्र ठरले आणि त्यांना जर पात्र करण्यासाठी पुढे जर वकिलासाठी 2-2 लाख रुपये खर्च करावा लागला, हे लोक करणार आहेत का? हे मी अनेक वेळा सांगितलं आहे की प्रत्येक झोपडीधारकाने आपापला पुरावा SRAला द्या आणि उर्वरित झोपडीधारकांनी देखील आपले घर मोफत पात्र करून घ्या। आता सरकार, शिंदे साहेब स्वतः याच्यात लक्ष देऊन सर्व झोपडीधारकांचे घर पात्र करायला लावत आहेत। तर आपण आपले घर पात्र करून घ्यावे आणि लवकरात लवकर या SRA प्रकल्पामध्ये सामील होऊन उर्वरित जे 1,000-1,500 लोक विरोधकांचे ऐकून थांबलेले आहेत ते हे 14,442 मध्ये जर आले तर त्यांची देखील घरं पात्र होती। त्याचप्रमाणे आपण बघितलं N19चा चेक वाटप करण्याचा कार्यक्रम 19 ऑगस्टला होणार आहे आणि त्यासाठी 40 ऑडिटर, लेखाधिकारी SRAने नेमलेले आहेत आणि त्यांची ओळख करून देण्यासाठी आणि SRAचे धनादेश कसे वाटप केले जाईल, SRAचा प्रकल्प कसा असेल, हे N19 मधील झोपडीधारकांच्या, काही झोपडीधारकांच्या जे संस्था आहेत, म्हणजे लालू सहकारी संस्था, अनिल सहकारी गृहनिर्माण संस्था, जनकल्याण सहकारी गृहनिर्माण संस्था आणि कामराजनगर सहकारी गृहनिर्माण संस्था यांच्यामधील जवळपास 1,500 झोपडीधारकांची मीटिंग ही सोमवार दिनांक 5 ऑगस्ट 2024 रोजी लावण्यात आलेली आहे आणि त्याच्या पुढील झोपडीधारकांची मीटिंग देखील दर 2-2 दिवसाला लावण्यात येणार आहे। आणि आपण सर्वजण कशा प्रकारे आपल्याला काम करायला पाहिजे, कशा प्रकारे आपण 4 वर्षाच्या आत आपल्याला SRA पूर्ण करून घ्यायला पाहिजे, भाडे कोणाकोणाला मिळणार आहे, ट्रान्झिट कॅम्प कोणाला पाहिजे त्याला ट्रान्झिट कॅम्प कसा आणि कुठे मिळेल, काय जागा असेल, किती एरिया असेल, हे सर्व सोमवारी त्या N19 मधल्या लोकांना माहिती दिली जाईल। तर आपण ज्याला निमंत्रण पत्र मिळेल त्यालाच त्या कार्यक्रमाला प्रवेश असेल। ज्यांना निमंत्रण पत्र मिळालं नाही अशा पुढच्या सोसायटीच्या लोकांना पुढच्या वेळेस जो कार्यक्रम 2 दिवसानंतर लावला जाईल गुरुवारी, तेव्हा त्या कार्यक्रमात त्यांना देखील बोलवले। आपण सर्वजण या प्रकल्पासाठी अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि 100% खात्रीने सांगतो की हा प्रकल्प 4 वर्षाच्या आत आपण पूर्ण करून संपूर्ण रमाबाईनगर आणि कामराजनगर मधील 16,575 झोपडीधारकांना त्यांच्या हक्काचं, स्वप्नातलं इमारतीमधील घर मिळून देऊ। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। किती मिनिटं झाली?